इट्स टाइम टू पॅक द बॅग. वेलकम टू 5th पेज ऑफ कंचन ईशान डायरी. तर आम्ही चाललोय फिरायला आणि आमच्या लाईफचा मोस्ट इम्पॉर्टंट सेलिब्रेशन करायला 1 डे स्टेसाठी आम्ही जाणार आहे. जरी 1 डे स्टे असला तर बेबीची बॅग म्हणजे 4-5 डेजचं सामान न्यावं लागतं. मॉइश्चरायझर, डायपर आणि वेट वाईप तर मी हँडबॅगमध्येच मोस्ट इम्पॉर्टंट त्याचं ब्लँकेट घेतले कारण खूप थंडी आहे. त्यानंतर त्याचं टॉवेल, टोपी, 2 नाईट ड्रेस घेतले, 3 नॉर्मल ड्रेस घेतले आणि 2 नॉर्मल पॅन्टी आणि शीटसुद्धा घेतली कारण मी काही वेळ त्याला डायपर फ्री पण ठेवणार आहे. आणि हा क्यूटसा ड्रेस घेतला आहे. दरवेळेस मी आठवणीने बॅग भरते पण काही ना काही घरी राहूनच जातं. आणि हा त्याचा ड्रेस खूप वॉर्म आहे, शर्ट आणि पॅन्ट. त्याचबरोबर मॅचिंग सॉक्ससुद्धा घेतले, मी त्यातच पॅक केले जेणेकरून टायमावरती सापडते. आणि मी इथे बॅग पॅक करते आणि डुगू अनपॅक करतोय. तर हे झाली फक्त डुगूची कपड्यांची बॅग. आणखी त्याचं खायचं आणि पाणीसुद्धा मी घरूनच नेणार आहे, ते सुद्धा कॅरी करायचं आहे. तर डुगूची तर बॅग तयार आहे आणि आम्ही कुठे चाललोय फिरायला आणि कसं सेलिब्रेशन करायला हे बघायसाठी तुम्हाला पुढचा ब्लॉग बघायला लागेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा.